मानव विकास मिशनच्या उद्देशाला हरताळ. बस सेवेतील हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान, प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. मानव विकास मिशन अंतर्गत सिंदूरसेना, मार्डी, वाघे व शिंगे येथील विद्यार्थिनींसाठी सुरू असलेली बस सेवा अत्यंत निष्काळजीपणे चालवली जात आहे. बस नियोजित वेळेपेक्षा अर्धा ते पाऊण तास उशिरा गावात पोहोचत असून विद्यार्थिनींना शिरड, शहापूर बस स्टॉपवर उतरवले जाते. तेथून शाळेपर्यंत सुमारे 500 मीटर पायपीट करावे लागत असल्याने विद्यार्थिनी दररोज उशिरा शाळेत पोहोचतात व त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमालाच प्रशासकीय निष्काळजीपणामुळे हरताळ फासला जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन बस नियोजित वेळेत गावात पाठवावी व विद्यार्थिनींना थेट शाळेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था करावी अशी ठाम मागणी माननीय समाजरत्न अनिल भाऊ कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक वंचित बहुजन आघाडी हिंगोली यांनी केले आहे. आमच्या शाळेचे नाव श्री शांती विद्या मंदिर शिरड शहापूर आहे. आमच्या शाळेचा टाइम 7:25 आहे. आमच्या गावात बस 8 किंवा 8:30 येते. आम्हाला पहिला पिरियड पण भेटत नाही, आमची हजेरी भेटत नाही, आम्हाला राष्ट्रगीत पण भेटत नाही, आम्हाला महत्त्वाच्या सूचना सांगितलेल्या समजत नाही. महत्त्वाचे पिरियड जातात आमचे. आम्हाला मानव विकास गावात पण आणून सोडत नाही. बस स्टँडला सोडते, तिथून अर्धा किलोमीटर पायी यावं लागते. बस आम्हाला टायमाला पाहिजे. शासनाची मानव विकास जी बस आहे ती मुलींना त्यांच्या शाळेमध्ये सुरक्षित सोडण्यासाठीची ही योजना आहे आणि त्यांचं जे शैक्षणिक अध्यापनाचं जे काम आहे ते काम ग्रामीण भागातील ज्या मुली आहेत त्या मुलींना एक त्यांचा जो शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हे स्तुत्य असा उपक्रम राबविलेला आहे. परंतु या उपक्रमाला हिंगोली जिल्ह्यामध्ये हरताळ फासल्या जात आहे. आजच सेनगावच्या याच्यामध्ये पेपरमध्ये बातमी पाहिली की सेनगावमध्ये 15 दिवस झालं ती मानव विकासची बसच नाही आलेली आहे. त्याचबरोबर मागील शिरड शहापूरचे HM साहेबांना मी कालच कॉल करून विचारला होता की आपल्या सिंदूरसेना, मार्डी आणि वाघी येथील मुली किती वेळ किंवा किती पिरियड लेट येतात. तर त्यांनी सांगितलं होतं किमान 2 पिरियड त्या मुलीचे जात आहेत, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या संदर्भात मी मानव विकासची जी काही ही यंत्रणा आहे त्या यंत्रणेला सांगू इच्छितो की हिंगोली जिल्ह्यामध्ये जर समजा शासनानं यासाठी एक वेगळा निधी आणि वेगळी यंत्रणा उभी केलेली असेल आणि ती जर अशा हलगर्जीपणामुळे जर ती कार्यान्वित होत नसेल तर त्या मुलींचं शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार. ह्या प्रश्नी जर लवकर जर प्रशासनानं जर मार्ग नाही काढला तर येत्या काळामध्ये आम्ही मानव विकास मिशनच्या ज्या बस आहेत त्यांच्या टायमिंग जर व्यवस्थित सुरळीत नाही झाल्या तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. विकास योजनेअंतर्गत मुलींसाठी मोफत बसची सुविधा ही आपल्या शासनाकडून आहे. परंतु शाळेसाठी ही बस असूनही आजपर्यंत माझ्या तरी पाहण्यात आलेलं आहे की 8 दिवसात 5 दिवस ही दररोज बस ही उशिरा येते. बऱ्याचशा फाट्यावर मुली आणि पालक तिथं बसलेले आहेत, उभे आहेत आणि आम्हाला दररोज त्यांचे फोन येतात, सर बस कुठं आहे, बस कुठपर्यंत आली. आम्ही दररोज यावर पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो. फोनने आम्ही कंट्रोलरला फोन लावतो. जिथून बस निघते हिंगोलीहून तिथूनही ती बस निघालेली नसते, तिथेही फोन करतो, पाठपुरावा करतो. तेही आम्हाला व्यवस्थित तिथून आम्हाला काही मार्गदर्शन करत नाही. आणि औंढ्याला बस पाहिजे असं हे औंढ्यांच्या कंट्रोलरचं म्हणणं आहे. कारण की हिंगोलीहून कधी येते आणि कधी येत नाही हे त्यांना कळत नसल्यामुळं त्यांचं म्हणणं असं आलं की ही औंढ्यावर बस इथं रात्रीला मुक्कामी पाहिजे, आम्ही वेळेवर सोडतो. तर त्यामुळं इथं अशी ही व्यवस्था जर झाली तर या अनेक पालकांना हा त्रास आणि विद्यार्थिनींना सुद्धा हा त्रास होणार नाही. त्यासाठी माझी विनंती आहे की या बसच्यासाठी कंट्रोलरनी आणि जिल्ह्यातून सुद्धा जिथून बस सुटते त्यांनी सुद्धा यासाठी प्रयत्न केला पाहिजे की मुलींचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. 7:25 आहे. मानव विकास वेळेवर येत नाही. आम्हाला दररोज आमचा मॅथ्सचा, कोणाचा इंग्लिशचा पिरियड जातो. सिंदूरसेना 8 वाजता किंवा 7:45 वाजता बस येते. आम्हाला राष्ट्रगीत भेटत नाही, महत्त्वाच्या सूचना भेटत नाहीत.